नर्मदे हर. हा शांती धाम आश्रम उत्तर तटाचा आणि ही नर्मदा मैया. आणि हा जो समोर घाट दिसतोय हा आहे टोकसरचा. आम्ही दक्षिण तटावर असताना ह्या घाटावर आम्ही मुक्काम केला होता. आणि हा जो इकडे घाट दिसतो तो गोमुख आहे. इथे सुद्धा आम्ही गेलो होतो. नर्मदे हर. हर हर नर्मदे. हाँ, सुंदर है. हाँ क्या? हाँ मैंने देखा है वो. आश्रममध्ये तिकडून आल्यावर आले मंदिर दिसलं. हाँ ते काय ते आश्रममध्ये कोणाचा यांचा ना ना. ते वेगळं आहे ना. नर्मदे हर. हर हर नर्मदे. हा शांतीधाम आश्रम आहे. आणि ही मैया दिसते बाहेर मला समोरूनच. खूप छान दृश्य. आश्रम खूप छान आहे हा. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आमची परिक्रमा खूप चांगली चाललेली आहे. खूप आनंद घेतोय परिक्रमेमध्ये. नर्मदे हर. नर्मदे हर. आम्ही आश्रमात गेलो त्यावेळेस स्वतः ते फक्कड बाबा आहेत. त्यांनी दर्शवू दिलं नाही. बसलेले होते एका कट्ट्यावर. आणि मी थोडे व्हिडिओज काढले, मैयाचे फोटो काढले. आणि नंतर मी तिथे आहे एक व्यक्ती साधू म्हणून मी त्यांना थोडंसं 2 शब्द बोलले, गप्पा मारल्या त्यांच्याशी. तर ते होऊन बोलत होते सगळ्यांशी. आणि वो फक्कड़ बाबा अभी गाँव गए. वो बहुत खतरा माणूस है, नालायक माणूस आहे वो. तर आम्हाला खरंच वाटलं, आम्हाला वाटलं हे असिस्टंट असतील इथले. त्यांनी खूप, आम्ही हो लावत होतो, ते इकडून तिकडं पळतच होते, काम करत होते. कंटिन्यू काम चालू होतं त्यांचं. आणि अधूनमधून यायचे आणि विनोद करून जायचे, जोक करून जायचे थोडासा अध्यात्माविषयी आणि फक्कड बाबाविषयी. आम्हाला वाटायचं फक्कड बाबा हे बाहेर गेलेलेत म्हणे, आएंगे अभी वो शाम को आएंगे और खतरा माणूस है वो. यहाँ सब अच्छा है, आश्रम अच्छा है, सब अच्छा है, लेकिन
सबसे गंदा आदमी वो फक्कड़ बाबा है. काल त्यांनी स्वतः चपात्या, कणिक मळली, चपात्या केल्या. तिथे टिक्कड करतात, ते टिक्कड केले आणि फ्लावर कोबू, वाटाणा, बटाटा आणि टोमॅटो हे टाकून भाजी केली. भाजी इतकी चवदार होती की या परिक्रमेमध्ये मी पहिल्या वेळेस अशी चवदार भाजी फक्कड बाबांनी भागवत कथा या संदर्भात सुद्धा बरीच माहिती दिली थोडक्यात आणि परिक्रमेविषयी सुद्धा त्यांनी खोलवर चर्चा केली. आणि मागे एक फ्लेक्स होता, त्याच्या तिथे कोपऱ्यामध्ये फक्कड बाबा असं लिहिलेलं होतं, त्यांचा नंबर. आणि त्यांनी बोलताना थोड्या वेळाने सांगितलं, ये फक्कड बाबा मैं हूँ. आम्ही सगळे अचंबितच झालो. आणि ते इतकं छान सनातन धर्माविषयी माहिती देत होते की मी त्यांचा व्हिडिओ काढायचा किंवा फोटो काढायचा त्यावेळेस विसरून गेले. पण बाहेर मी आश्रमाचा फोटो घेताना ते त्याच्यामध्ये आलेले आहेत. काळा गॉगल आणि एक पंचा गुंडाळलेला, असे ते महाराज बसलेले आहेत व्हिडिओमध्ये. व्यक्तिमत्व खूप छान आणि कमी वयात त्यांनी खूप ज्ञान संपादन केलेलं आहे. ते सियाराम बाबांचे सुद्धा भक्त आहेत. नर्मदे हर 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 नर्मदे. ह्या परिक्रमेमध्ये आश्रमामध्ये वेगवेगळ्या साधू संतांच्या हातचं बनवलेलं अन्न, भोजन प्रसादी खायचं आम्हाला भाग्य लाभतं. खूप छान वाटतंय. ते स्वतः हाताने बनवतात आणि स्वतः आश्रमाची साफसफाई करतात. बघून खूप आश्चर्य वाटतं. नर्मदे हर. आणि त्यांनी गाववाल्यांशी सुद्धा चांगला संपर्क ठेवलेला दिसतो, कारण संध्याकाळी आरती झाल्याने ते स्वयंपाक करत होते. त्या गावातली मुले ही आरतीला हजर होती आणि ते स्वतः भजन शंकराचं गीत गात होते. कोणी ढोलकी वाजत होतं. खूप छान आरती झाली 1 तास. तरी त्यातल्या त्यात महाराज आरतीच्या ठिकाणी येऊन परत जाऊन बघून परत काहीतरी घेऊन जात होते. त्यांच्याविषयी एक चांगली भावना निर्माण झाली आणि एक वेगळं व्यक्तिमत्व बघायला मिळालं. नर्मदे हर 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 नर